हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 7 मुलगे होते व 1 मुलगी होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव धनवंती आणि मुलीचे नाव गुणवंती होते. त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी व नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. साथी सुनांनी त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणाने त्यांना आशीर्वाद दिला, संतती वाढो, संपत्ती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो. धनवंती बाईने आपल्या मुलीला सांगितले, मुली मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, भिक्षा घातली आणि नमस्कार केला. ब्राह्मणाने तिला आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीने आपल्या आईला सांगितले, आई आई, भटजींनी जसा बहिणीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू. पुन्हा त्यांना भिक्षा घाल. मुलीने पुन्हा त्यांना भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, धर्मिणी हो. तेव्हा धन्वंतीने त्यांना विचारले, हिला असा आशीर्वाद का देता? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हिला वैधव्य येणार आहे. धन्वंतीने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हणाली, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. माझी एकुलती 1 मुलगी रंडकी झाली तर मी काय करू, याचा मला काही उपाय सांगा, असे म्हणून रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई बाई रडू नका, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. 7 समुद्रापलीकडे एक बेट आहे. तिथे एक सोमा नावाची पर्टीन आहे. तिला लग्नाला आणा, म्हणजे तुमचे दुःख दूर होईल. लगीन झाल्यावर तिला वाटेला लावा. असे म्हणून ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्षेस गेला. इकडे काय झाले, धन्वंतीने आपल्या नवऱ्याला सांगितले, अशी अशी गोष्ट आहे, कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्यांना सांगू लागला, ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावे आणि सोमेला आणायला जावे. तेव्हा सगळी मुले आईला म्हणाली, तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावरती काही माया नाही. 7 समुद्रापार आम्ही जाणार नाही. हे ऐकून आईला रडू आले. बापाला वाईट वाटले. तो आपल्या बायकोला म्हणाला, तू काही भिवू नकोस. आपल्याला 7 मुलगे असून नसून सारखेच. तू आपली निपुत्रिकच आहेस असं समज. तू काही काळजी करू नकोस. मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो. तेव्हा त्यातला धाकटा मुलगा आपल्या बापाला म्हणाला, बाबा, आम्ही 7 जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असे का म्हणवून घेता? मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमेला घेऊन येतो. पुढे आई बाबाला नमस्कार केला आणि ती आपली बहीण भावंडे निघाली. जाता जाता समुद्र आला. सोसाट्याचा वारा सुरू झाला. समुद्राच्या लाटा येऊ लागल्या. पलीकडे कसे जावे हे सुचेना. जवळ काही खायला नाही, प्यायला नाही. सारे त्रिभुवन दिसू लागले. परमेश्वराचे स्मरण केले. देवा देवा, आता तूच या संकटातून पार पाड, असा त्यांनी देवाचा धावा केला. तिथे एक वडाचे झाड होते. त्याच्याखाली ती जाऊन बसली. सगळा दिवस उपवास घडला. त्या झाडावर गुद्र पक्षाचे घरटे होते. त्यात त्या पक्ष्यांची पिल्ले होती. संध्याकाळ झाली. गुद्र पक्षी घरी आले. पिल्लांना चारा देऊ लागले. पिल्ले काही चारा घेईनात. त्यांनी आपल्या आईबाबांना सांगितले, आपल्या घरी 2 पाहुणे आले आहेत. झाडाखाली उपाशी आहेत. त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. गुद्र पक्षी खाली आले. ब्राह्मणाला पुसू लागले, तू असा चिंतेत का पडला आहेस? तुझं काय असेल ते आम्हाला सांग, आम्ही ते पार पाडू. तुझी चिंता दूर करू. तू उपाशी काही निजू नकोस. आम्ही तुला फळे देतो. ती थोडीशी तू खा, थोडीशी या मुलीला दे. ब्राह्मणाला आनंद झाला. त्याने देवाचे आभार मानले. गुद्र पक्ष्यांना आपला हेतू सांगितला. पर्टिनीच्या दारी नेऊन सोडतो, असं पक्षी म्हणाला. मग बहीण भावाने फळे खाल्ली. रात्री आनंदाने झाडाखाली निजली. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. बहीण भावांना आपल्या पाठीवर बसून सोमेच्या घरी नेऊन सोडले. पक्षी आपले चरायला गेले. बहीण भावांनी काय केले? रोज पहाटे उठणे, सोमापर्टिनीची अंगण झाडणे, शेण घेऊन ते सारवून काढले. असे करता करता वर्ष निघून गेले.
एके दिवशी सोमाने आपल्या मुलांना व सुनांना विचारले, रोज सकाळी कोण उठतं, माझं अंगण कोण झाडतं, त्यावर सारवण कोण घालतं? ही म्हणे मी नाही, ती म्हणे मी पण नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटले. काही केल्या पत्ता लागेना. मग दुसऱ्या दिवशी जागत बसली. 3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झाले? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडत आहे, तिचा भाऊ ते सारवत आहे असे पाहिले. सोमा परटीन पुढे आली. तिने विचारले, मुलांनो, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत. सोमा म्हणाली, तुम्ही ब्राह्मण, मी परटीन, आमची नीच जात. तुम्ही आमचं अंगण का झाडता, का सारवता? आम्हाला पाप लागेल. ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही, तेव्हा आमची सेवा का करता? तेव्हा तिला ब्राह्मणाच्या मुलाने सांगितले, ही माझी बहीण आहे, हिचं लग्न करायचं आहे. तू लग्नाला यावंस अशी आमची इच्छा आहे. आईबाबांची आज्ञा घेतली आणि तुला बोलवायला आलो, तर तुला लग्नाला आलेच पाहिजे. तू नाही आलीस तर हिला लग्नात वैधव्य येईल असे एका ब्राह्मणांनी सांगितले आहे. तू प्रसन्न होऊन यावेस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्या बरोबर येते. ती घरात गेली. आपल्या सुनांना सांगितले, मी ब्राह्मणाबरोबर जाते. या मुलीचे लग्न झालं मग परत येईल. तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या-धायऱ्यात कोणी मेलं बिलं तर त्याचं दहन करू नका. असं सांगून ती लगेच निघाली. ती समुद्राच्या किनाऱ्यावर आली. ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राच्या पार केले. आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्या जवळ आले. सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला. सर्वांना आनंद झाला. धन्वंतीने परटिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जैनीस गेला. बहिणीजोगा नवरा पाहून आला. सुमुहूर्तावर लग्न लावले. वधूवरांवर अक्षता टाकल्या. तो एकाएकी काय झालं? नवऱ्या मुलाला मूर्छा आली. तो धाडकन जमिनीवर पडला. हालत नाही, बोलत नाही. हे पाहून सगळे लोक घाबरले. सोमेने जवळ येऊन पाहिले. ती म्हणाली, मुली मुली घाबरू नकोस असे म्हणून धीर दिला. मी तुला सोमवतीचे पुण्य देते, त्याने तुझा पती जिवंत होईल असे सांगितले. मग सोमा उठली. हाती उदक घेतले, संकल्प केला आणि आपले पुण्य गुणवंतीला दिले. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढे लग्न झाल्यावर सोमा घरी यायला निघाली. इकडे सोमाच्या घरी काय झाले? पहिल्यांदा तिचा मुलगा मेला. पाठोपाठ नवराही मेला. त्याच्या मागून जावई मेला. इकडे सोमा आपल्या घरची वाट चालतच आहे. वाटेत तिला सोमवती अवस पडली. त्या दिवशी काय झाले? तिला एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोईवर कापसाचा भारा होता. ती सोमेला म्हणाली, बाई बाई, माझ्या डोक्यावर भार झाला आहे. एवढा भार खाली उतरव, आपण दोघी बरोबर जाऊ. सोमेने तिला उत्तर दिले, आज सोमवती अवस आहे. मला नेम आहे, धर्म आहे. मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता काय झाले? एका नदीच्या काठी आली. तेथे पिंपळाचे झाड दिसले. तिने नदीत स्नान केले. श्री विष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काहीही नव्हते म्हणून 100 8 वाळूचे खडे हाती घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्याने काय झाले? तिच्या घरी तिचा मुलगा, तिचा नवरा आणि जावई क्षणार्धात सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरी आली. सुनांनी तिला विचारले, सासूबाई सासूबाई, तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसं मेली होती. ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो. तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली. असा चमत्कार कशाने झाला? सोमा म्हणाली, मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं. तिचा नवरा जिवंत झाला. माझ्याजवळचं पुण्य खपले म्हणून इकडे असे अशुभ झाले. वाटेत मला सोमवती अवस पडली. मी पुन्हा हे व्रत केले. कापसाला शिवले नाही, मुळ्याला शिवले नाही. श्री विष्णूची पूजा केली. पिंपळाला 100 8 प्रदक्षिणा घातल्या. या पुण्याने घरातली माणसं जिवंत झाली. तुम्हीही या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही. संपत्ती अक्षयी राहील.
तेव्हा सोनांनी विचारले, हे व्रत कसं करावं? तशी ती म्हणाली, सोमवती अवस आली म्हणजे सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, मुक्याने वस्त्र नेसावे, पिंपळाच्या पारावर जावे, श्री विष्णूची पूजा करावी, श्रीमंतांनी हिरे माणिक घ्यावे, पोवळी घ्यावी, सोन्या रुपयाची भांडी घ्यावी, गरिबांनी आपली तांब्या काशाची घ्यावी, आणलेली फळे पुष्प घ्यावी, ही सगळी 100 आणि 8 मोजून घ्यावी, तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात आणि जे आपण घेतलं असेल ते सारे ब्राह्मणाला द्यावे, सवाष्ण ब्राह्मणाला जेवू घालावे आणि आपण मुक्याने जेवावे. असे व्रत जो करेल तिला वैधव्य प्राप्त होणार नाही, इच्छित फळप्राप्ती होईल, संपत्ती वाढेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी महाराजांचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. धन्यवाद.